नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम एच अकॅडमी युनिक आपल्या यूट्यूब चॅनलवर. पोलीस भरती पी सिरीजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. या सिरीजमध्ये आपण पोलीस भरतीला मागच्या काही वर्षांतील वारंवार रिपीट होणारे असे महत्त्वाचे प्रश्न ॲड केलेत. जर अजूनही कोणी या आपल्या व्हिडिओज पाहिले नसतील तर लगेच जाऊन आपल्या चॅनलला भेट द्या आणि तिथून या सर्व व्हिडिओज पाहून घ्या, कारण याच्यामध्ये आपण चालू घडामोडीसुद्धा ॲड केले. त्यामुळे येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने या व्हिडिओज अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. लगेचच आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. सापेक्षतेचा सिद्धांत या वैज्ञानिकाने दिला. ऑप्शन ए एडिसन, बी आइन्स्टाईन, सी फॅराडे, डी स्टीफन हॉकिन्स. मी 5 सेकंद थांबणार, याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचं आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आइन्स्टाईन. पुढचा प्रश्न आहे, अलिबाग हे डॅश डॅश जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. ए ठाणे, बी पुणे, सी सातारा, डी रायगड. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी रायगड. पुढचा तिसरा प्रश्न आहे, असोलमेंढा हा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे. ए मुंबई, बी ठाणे, सी बुलढाणा, डी चंद्रपूर. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चंद्रपूर. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे डॅश डॅश डिग्री सेंटीग्रेड इतके आहे. ए 600, बी 6000, सी 60,000, डी 6,00,000. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 6000. सूर्याच्या केंद्राचे किंवा गर्भाशयाचे जर तापमान पाहिलं तर ते 150 लाख अंश सेल्सिअस इतके असते. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. 150 लाख अंश सेल्सिअस सूर्याच्या केंद्राचे किंवा गर्भाशयाचे तापमान. पाचवा प्रश्न आहे, सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता. ए मंगळ, बी शनी, सी प्लुटो, डी बुध. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मंगळ. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध, त्यानंतर क्रमाने येतात शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे अंतर्ग्रह, मग असतो लघुग्रहांचा पट्टा. पुढे क्रमाने गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे बाह्यग्रह येतात. लघुग्रहांच्या आतील ग्रहांना अंतर्ग्रह तर लघुग्रहांच्या बाहेरील ग्रहांना बाह्यग्रह असे म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा 6वा प्रश्न आहे, उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस डॅश डॅश रोजी असतो. ए 22 डिसेंबर, बी 14 जानेवारी, सी 21 नोव्हेंबर, डी 21 जून. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 21 जून. उत्तर गोलार्धात सर्वात मोठी रात्र जर पाहिली तर ते 22 डिसेंबर रोजी असते. सर्वात मोठी रात्र 22 डिसेंबर आणि सर्वात मोठा दिवस 21 जून. हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवायचे, त्याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. 7वा प्रश्न आहे, उलट्या टोपलीच्या आकाराचे एस्किमोचे घराला काय म्हणतात. ए इग्लू, बी बॅरेक, सी चेंबर, डी रानडा. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए इग्लू. एस्किमो जमात ही उत्तर ध्रुवीय टुंड्रा प्रदेशात अलास्का, कॅनडा, ग्रीनलँड या भागामध्ये आढळते. यामधील 2 पॉईंट लक्षात ठेवायचे आपल्याला. इग्लू हा आताच पाहिलं, हिवाळ्यात बर्फाच्या लादींपासून बनवलेल्या एस्किमोंच्या घरास इग्लू असे म्हणतात. आणि दुसरा पॉईंट तो म्हणजे ट्यूपिक, तर उन्हाळ्यात एस्किमो लोक रेनडिअरच्या कातड्यापासून बनवलेल्या तंबूत राहतात, त्याला ट्यूपिक असे म्हणतात. ट्यूपिक आणि इग्लू या दोन्हीवरती प्रश्न येऊन गेलेत, तर माहिती असू द्या. ते क्रॉल पण लक्षात ठेवा. क्रॉल घरांची वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेल्या मसाई लोकांचे खेड्यांना क्रॉल म्हणतात. क्रॉल. पुढचा, डॅश डॅश हा महासागर उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे. ए प्रशांत, बी हिंद, सी आर्क्टिक, डी अंटार्क्टिक. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आर्क्टिक. तर अंटार्क्टिक महासागर हा दक्षिण ध्रुवाभोवती पसरलेला आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आर्क्टिक महासागर उत्तर ध्रुवाभोवती तर अंटार्क्टिक महासागर दक्षिण ध्रुवाभोवती पसरलेला आहे. पुढचा 9वा प्रश्न आहे, पंढरपूर हे कोणत्या नदीच्या काठावर आहे. ए इंद्रायणी, बी कृष्णा, सी इरई, डी भीमा. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भीमा. पुढचा 10वा प्रश्न आहे, माळशेज घाट हा कोणत्या मार्गावर आहे. ए कोल्हापूर ते गोवा, बी पुणे ते नाशिक, सी आळेफाटा ते कल्याण, डी कोल्हापूर ते रत्नागिरी. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी आळेफाटा ते कल्याण. पोलीस भरतीला विचारलेले इतर घाट पाहूयात. फुंडा घाट कोल्हापूर ते पणजी दरम्यान, थळघाट किंवा कसारा घाट सुद्धा म्हटलं जातं, तो आहे मुंबई ते नाशिक दरम्यान. खंबाटेकी घाट पुणे ते सातारा दरम्यान आणि नाणेघाट पुणे ते ठाणे दरम्यान.
11वा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? ए मुंबई, बी नागपूर, सी दिल्ली, डी पुणे. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी नागपूर या ठिकाणी. पुढचा 12वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्टेडियम कोणते? ए वानखेडे स्टेडियम मुंबई, बी डॉक्टर डी वाय पाटील स्टेडियम नवी मुंबई, सी बेनार्ड स्टेडियम मुंबई, डी दादोजी कोंडदेव स्टेडियम ठाणे. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर डी वाय पाटील स्टेडियम नवी मुंबई. पुढचा 13वा प्रश्न आहे, भारतात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे? ए केरळ, बी मिझोराम, सी गोवा, डी त्रिपुरा. सर्वात जास्त साक्षरतेचे प्रमाण विचारले भारतातील. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए केरळ. केरळ राज्य भारतातील सर्वोच्च साक्षरता दर असलेले राज्य आहे आणि ते आहे 94% साक्षरता आहे या राज्यामध्ये. त्याचप्रमाणे जर म्हटलं तर सर्वात कमी साक्षरता दर असलेले राज्य कोणते, तर ते बिहार आहे. बिहार राज्याची साक्षरता दर आहे 73.7%. एवढं कमी बिहार राज्यामध्ये साक्षरता दर आहे. तर महाराष्ट्राच्या राज्याचा साक्षरता दर पाहिला तर तो आहे 82.34%. लक्षात ठेवायचं आहे, आपल्या महाराष्ट्र राज्याचा साक्षरता दर आहे 82.34%. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात? ए मुख्यमंत्री, बी राज्यपाल, सी मुख्य न्यायाधीश, डी मेयर. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राज्यपाल. 15वा प्रश्न आहे, डॅश डॅश हे विवेकानंदांचे गुरु होते? ए दयानंद सरस्वती, बी रामकृष्ण परमहंस, सी मदन मोहन मालवीय, डी राजा राम मोहन रॉय. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रामकृष्ण परमहंस. पुढचा 16वा प्रश्न आहे, कोणता पोर्तुगीज प्रवासी 1498 भारतात जलमार्गे आला? ए कोलंबस, बी वास्को दी गामा, सी मार्टिनेज, डी यापैकी नाही. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वास्को दी गामा. 17वा प्रश्न आहे, नोबेल पुरस्कार खालीलपैकी कुठल्या विषयाकरता दिला जातो? ए भौतिकशास्त्र, बी रसायनशास्त्र, सी साहित्य, डी यापैकी सर्व. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी यापैकी सर्व. कोणकोणत्या विषयात दिला जातो नोबेल पुरस्कार? पहिला आहे रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र या 5 विषयात. आणि 1969 पासून अर्थशास्त्रातील मौलिक कार्यासाठी 6वे पारितोषिक देण्यास सुरुवात झाली. तर टोटल आत्ता जर पाहिलं तर नोबेल पुरस्कार हा 6 विषयांत या दिला जातो. पुढचा 18वा प्रश्न आहे, भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली? ए बाबर, बी हुमायूं, सी तैमूरलंग, डी चंगेज खान. हा सुद्धा खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बाबर. 19वा प्रश्न आहे, इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? ए विमला नेहरू, बी कमला नेहरू, सी आरती नेहरू, डी अनिता गांधी. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कमला नेहरू. पुढचा 20वा प्रश्न आहे, खालीलपैकी कुठल्या देशाची सीमा भारताला लागून नाही? ए तुर्कस्तान, बी पाकिस्तान, सी नेपाळ, डी भूतान. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तुर्कस्तान. पुढचा 21वा प्रश्न आहे, रामनाथ स्वामी मंदिर रामेश्वरम हे कोणत्या राज्यात आहे? ए केरळ, बी उत्तर प्रदेश, सी गुजरात, डी तामिळनाडू. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तामिळनाडू. रामनाथ स्वामी मंदिर तामिळनाडू राज्यात आहे. पुढचा 22वा प्रश्न आहे, महाराष्ट्राची राजधानी कुठे आहे? ए मुंबई, बी नवी मुंबई, सी नागपूर, डी पुणे. हे सर्व इझी प्रश्न आहेत, एकदम यायलाच पाहिजेत. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई. पुढचा 23वा प्रश्न आहे, आधार कार्ड हे कोणत्या देशाचे ओळखपत्र आहे? सर्वांनाच माहिती आहे, याचं उत्तर आहे भारत. पुढचा प्रश्न आहे, सैराट या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण? ए आकाश ठोसर, बी निखिल साने, सी नागराज मंजुळे, डी नितीन केणी. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी नागराज मंजुळे. पुढचा शेवटचा 25वा प्रश्न आहे, निळा आणि पिवळा हे 2 रंग मिसळल्याने कोणता रंग तयार होतो? ए हिरवा, बी लाल, सी काळा, डी जांभळा. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हिरवा. तर हे होते आजचे 25 प्रश्न. असेच 25 प्रश्न घेऊन उद्या परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.